राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झालाय। अनेक जिल्ह्यांमधील लसीचा साठा हा संपला असल्याचं सांगितलं सुद्धा जातंय। त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे। त्यामुळे लसीकरण मोहीम सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात केवळ 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे। लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे। त्यात अजिबात तथ्य नाही। तर लसीचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही तर त्या राज्याच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर होतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा राज्य सरकारवर टीका केली आहे। त्यामुळे लसीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय। पाहूया दिवसभरात लसीच्या मुद्द्यावरून कोण काय काय म्हणालं। देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि मग ज्या काही कमतरता असतील त्या संबंधीच्या चर्चा त्यांच्याशी केल्या आणि त्यांनी एक विश्वास दिला की या सगळ्या संकटामध्ये केंद्र सरकारचं आरोग्य खातं पूर्ण शक्तीनं राज्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी आहे। जरी हेल्थ हा राज्य सरकारचा सब्जेक्ट असला तरी वॅक्सिनेशन हा विषय केंद्र सरकारने हातात घेतला असल्या कारणाने आम्ही केंद्र सरकार जसे म्हणेल त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत। फक्त नम्र विनंती केंद्र सरकारला एवढीच आहे की आमच्या गतीप्रमाणे आम्हाला वॅक्सिन मिळवून द्या। वॅक्सिनेशनच्या संदर्भात काल 14 लाख होते, आज फक्त 9 लाख आहे। 9 लाख म्हणजे 1.5 दिवसाचा स्टॉक आहे। आता हे 7 लाख दिलेत, परंतु हा 7 लाख सुद्धा पुन्हा अजून 1 दिवसाचा स्टॉक दिल्यासारखा आहे। ज्या प्रकारे लसींचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, दुपारी देखील ज्यावेळेस मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोललो त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 3च राज्यांना 1 कोटीपेक्षा जास्त लसी दिल्या। पहिला महाराष्ट्र, दुसरा गुजरात, तिसरा राजस्थान। गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या सारखी आहे। राजस्थानमध्ये भाजपचं सरकार नाही, काँग्रेसचं सरकार आहे, तरी देखील त्या ठिकाणी सारख्या लसी पुरवण्यात आलेल्या आहेत। त्यांनी दुसरं हे देखील सांगितलं की महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशाला महाराष्ट्रापेक्षा कमी लसी दिल्या। आज त्यांना नवीन पाईपलाईन दिली आहे, तशीच पाईपलाईन महाराष्ट्रालाही दिली आहे। 9 ते 12 मध्ये 9 तारीख ते 12 तारीख यामध्ये महाराष्ट्राला 19 लाख लसी मिळणार आहेत। 15 लाख लसी महाराष्ट्राकडे शिल्लक आहे। त्यामुळे एकूणच या संदर्भात राज्य सरकारचं लसींच्या संदर्भातलं मिसमॅनेजमेंट किंवा जाणीवपूर्वक राज्यात जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीवरनं लक्ष दूर करण्याकरता काही हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका यायला आता वाव तयार झालेला आहे। मी हात जोडून राज्य सरकारला विनंती करतो की लसीकरणाच्या संदर्भात या ठिकाणी राजकारण करू नका, लोकांच्या जीवाशी खेळू नका। त्याचसोबत माझा एक सवाल आहे, राज्यामध्ये रेमडेसिवीर नाही, राज्यामध्ये ऑक्सिजन नाही, राज्यामध्ये व्हेंटिलेटर नाही, राज्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स नाही, राज्यात साधेही बेड्स नाही। ही जबाबदारी तर केंद्राची नाही, ही राज्याची जबाबदारी आहे। या संदर्भात एकही मंत्री बोलत नाही। दिवसभरात मंत्र्यांनी लसीच्या संदर्भात 100 विधानं केली, पण एकही मंत्री आपली स्वतःची जी जबाबदारी आहे त्या संदर्भात मात्र बोलत नाही। राज्य सरकारला आमचं अतिशय विनम्र निवेदन आहे, राजकारण बंद करा। पहिल्यांदा महाराष्ट्रात रेमडेसिवीर, महाराष्ट्रामध्ये लोकांना ऑक्सिजनेटेड बेड, महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटर आणि महाराष्ट्रामध्ये साधं बेड एवढं तरी उपलब्ध करून द्या आणि त्याच्यानंतर राजकारण करा, अशा प्रकारचं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। मैं साफ करना चाहता हूं कि जैसे महाराष्ट्र में आज सुबह 23 लाख डोसेस महाराष्ट्र सरकार के पास है। दिन में 4, 5, 6 लाख जितने भी लगाएंगे उससे ज्यादा कल आते हैं और 3-3 दिन का पाइपलाइन में रहता है। 23 लाख यानी 5-6 दिन का स्टॉक है। अब वहां जिलों में भेजना, जिलों से तहसील में जाना, तहसील में वो जहां सरकारी हॉस्पिटल में या प्राइवेट हॉस्पिटल में मिलता है वहां तक डिस्ट्रीब्यूट करना, ये राज्य सरकार की जिम्मेवारी है, केंद्र सरकार की नहीं है।
केंद्र सरकार सभी राज्यों को जितनी उनकी क्षमता है, कल जितने दिए उससे ज्यादा आज के मंजूर होता है कोटा। आज जितने देंगे उससे ज्यादा कोटा कल के लिए मंजूर होगा। तो ये सूत्र है, क्योंकि महाराष्ट्र में इतने सब बोल रहे हैं 5 लाख डोज तो खराब कर दिया। 5 लाख डोज कब नहीं होते? 5 लाख डोज खराब हुए क्योंकि प्लानिंग ही नहीं ढंग से। एक वायल निकालने के बाद 10 लोगों को लगना है टीका, उसमें 10 लोगों का टीका होता है, तो 4-5 लोगों को दिया, बाकी लोग वहां नहीं आए, खराब हुआ। ऐसा कैसा चलेगा? तो प्लान करना पड़ेगा। ये राज्य सरकार की ड्यूटी है। राज्य सरकार अपना काम ठीक नहीं कर पा रही है और दूसरे को दोष दे रही है। ये तो उल्टा चोर कोतवाल को डांटे, ऐसी स्थिति है। अगर संख्या जो वैक्सीनेशन का अगर आपने देखा होगा तो उत्तर प्रदेश को कितना दिया गया, गुजरात को कितना दिया गया और महाराष्ट्र को कितना दिया, ये अगर आपने देखा तो आपको उसके में ही फर्क आपको दिखेगा। एक, महाराष्ट्र ने रोज कितना वैक्सीनेशन किया उसके भी आंकड़े सरकार ने रखे हैं, और केंद्र सरकार जो बेफिजूल आरोप कर रही जो है, क्योंकि ये राष्ट्रीय आपत्ति है और राष्ट्रीय आपत्ति में पूरा मदद करने की भूमिका ये केंद्र सरकार की होना चाहिए। आज हमारा दुश्मन देश पाकिस्तान, उसको हमारा देश वैक्सीनेशन दे रहा है, मुफ्त में दे रहा है। क्या महाराष्ट्र भी तो एक भारत का हिस्सा है, हिंदुस्तान का हिस्सा है, उसमें राजकारण करने की क्या जरूरत है? महाराष्ट्र की जनता भी देश की है और उसमें ये राजकारण बार बार बीजेपी के नेता महाराष्ट्र के हो या देश के बीजेपी के नेता हो, महाराष्ट्र को टारगेट बना के जो चल रहे हैं उसका निश्चित रूप से ये बीजेपी को उसके परिणाम भुगतने पड़ेंगे।